जिल्हा अध्यक्ष निवडणुकीवेळी धक्काबुक्कीमुळे चर्चेत आलेलं साताऱ्यातील राजकारण आता पुन्हा तापलंय। याआधी श्रीकांत शिंदे यांच्या बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी मंत्र्यांबद्दल नाराजी बोलून दाखवली होती। आता पुन्हा साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे। जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेपूर्वी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब असल्याचं समोर आलं आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा असून याच रागातून सभेच्या ठिकाणच्या आणि शहराभरातील बॅनर्सवर महेश शिंदेंना स्थान देण्यात आलं नसल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून फारकत घेत भाजपशी हात मिळवणी केल्याचा आणि पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे। या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यातूनच बॅनर्सवरून त्यांचे फोटो गायब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांनी हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला असून बॅनर्सवर फोटो नसणे ही केवळ काही कार्यकर्त्यांकडून चुकून झालेली गोष्ट असल्याचं स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे। या प्रकरणावर आमदार महेश शिंदे यांनी प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत आपल्या पक्षात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला। त्यांनी स्पष्ट सांगितले की अनेक कार्यकर्त्यांमध्ये त्यांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे। पहिल्यापासून साहेबांचा स्वभावच तसा आहे, पालकमंत्री साहेबांचा। त्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे। आमची त्यांची मैत्री चांगलीच आहे, पण ते पहिल्यापासून तसेच आहेत। तसं म्हणता येत नाही, पण बेसिकली आता जे सत्कार आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे सत्कार आहेत। आणि आमच्या बाबतीत असं झालं की जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते, परंतु माझ्या इथं मात्र मी नेमकं भाजप बरोबर एकत्र होतो। त्यामुळे मला क्रमप्राप्तवे मी भाजप बरोबर गेलो। त्यामुळे एखाद्या वेळेला आमच्या सदस्यांना आणि आम्हाला जरा बाजूला ठेवलं। महेश शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहेत। महेश शिंदे हे साताऱ्यातील कोरेगावचे आमदार आहेत। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात झाली, नंतर भाजप आणि त्यानंतर शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला। जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना त्यांनी पाठिंबा दिला। 2 शिवसेना सदस्यांना आपल्या गटात आणल्याची चर्चा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती। या सगळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे। आज एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात सभा होणार असून त्यांच्या सभेला महेश शिंदे उपस्थित राहणार का, तसंच ते व्यासपीठावर दिसणार का, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागणार आहे। दरम्यान या घटनेमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत मतभेद असल्याचं समोर आलं आहे। पुढे या प्रकरणाला काय वळण येतं आणि पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।